नमस्कार मित्रांनो, मी संदीप बिराजदार. आज आपल्या पुढे एक नवीन उपक्रम घेऊन येतोय. असा उपक्रम जो मी मागच्या काही दिवसामध्ये माझ्या सरकारी नोकरीच्या जर्नीमध्ये मला मदतीस आला आणि तोच उपक्रम आपल्या ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील मुलामुलींसाठी हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे. आपण काय करतो, ग्रामीण भागातली मुले असतील किंवा काही निम्न शहरी किंवा शहरी भागातील मुलं असतील किंवा मुली असतील, त्यांचं जे एज्युकेशन आहे, त्यांचं जे शिक्षण आहे ते 12वी 10वी 12वी BSc BCA याच्यापुरतंच मर्यादित आहे. बऱ्याच लोकांना याच्यापुढे काय करायचं, याच्यापुढे नोकरीच्या कुठल्या संधी अवेलेबल आहेत, कुठल्या संधी आपल्याला अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, किंवा सरकारी नोकरी कशी मिळवायची याच्याबद्दल परिपूर्ण कुठल्याही पद्धतीची माहिती त्यांना नसते. त्यामुळे ते काय करतात की जे ट्रॅडिशनली चालत आलेलं आहे की UPSC करा, UPSC नसेल तर MPSC करा, आणि मग आपण पाहतो की MPSC आणि UPSCच्या ट्रॅपमध्ये खूप लोक खूप दिवसापर्यंत आहेत आणि ते शेवटी पोस्टही काढतात. परंतु हेही खरंच आहे, मी स्वतः त्याच्यामधला आहे, त्यामुळे मी हे ठामपणे सांगू शकतो की बऱ्याचशा लोकांना याच्यामधनं निराशाही प्राप्त झालेली आहे. त्यामुळं आपल्याकडे एक प्लॅन B असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा जे अन्य विद्यार्थी आहेत, जे 10वी असतील 12वी असतील ITI असतील, त्यांच्यासाठी काय, जे 10वी झालं काही परिस्थितीमुळं असेल किंवा अन्य कारणामुळं असेल की त्यांचा पुढचं शिक्षण घेता आलेलं नाही, मग त्यांच्या नोकरीच्या वाटा कायमच्या बंद करायच्या का, त्यांनी कायम मजुरीच करायची का गावाकडे, किंवा एखादा मुलगा 12वी झालेला आहे, परिस्थिती असते, परिस्थितीमुळे तो पुढचं शिक्षण घेऊ शकला नाही, मग त्याच्यासाठी काय, त्याच्यासाठी पुढे नंतर सरकारी नोकरी नाही का, असा प्रश्न निर्माण होतो. तर तुम्हाला इथं मला सांगायचा उद्देश हा आहे की आपल्याला तुमचं शिक्षण कुठलंही असू द्या, 10वी असेल 12वी असेल ITI असेल, पदवी असेल, पॉलिटेक्निक डिप्लोमा असेल, डिग्री असेल, PG असेल किंवा अन्य कुठलंही असेल, आपल्याकडे जवळपास 30 ते 40 वाटा या डायरेक्ट आणि 50पेक्षा जास्त वाटा आहेत सरकारी नोकरीमध्ये जाण्यासाठी. आणि आपल्याला कुठल्या वाटा माहिती आहेत? फक्त 2च, एक तर UPSC करा नाहीतर MPSC करा. याच्या व्यतिरिक्त जास्त कुठल्या आपल्याला जास्त माहिती नसते. तर मी या अकॅडमी जेव्हा काढत होतो, या अकॅडमीची संकल्पनेचा मी जेव्हा विचार करत होतो, तेव्हा मी असं समजलं की आपल्याला असं काहीतरी करता येईल का की एकतर MPSC UPSC हा जो धोपट मार्ग आहे, त्याच्या व्यतिरिक्त अन्य कुठले मार्ग असे आहेत जे की सरकारी नोकरीमध्ये जाण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण तरुणींना आणि शहरी तरुणींना उपयोगाला येतील. अशा गोष्टीचा विचार करून मी आपल्या पुढे सादर करतोय शार्विक करिअर अकॅडमी. शार्विक करिअर अकॅडमी. शार्विक चा मूळ अर्थ आहे शर्व. शर्व हे महादेवाचं नाव आहे. ठीक आहे. लॉर्ड शिवा यांचं नाव आहे. ठीक आहे. आणि त्याच्यावरनं शार्विक करिअर अकॅडमी हे नाव मी इथं ठेवलेलं आहे. आता आपण पहिला हा एक ओव्हरव्ह्यू व्हिडिओ आहे. ठीक आहे. हा एक तुम्हाला एक मोठी रोडमॅप सांगणार आहे. आपण एकूण 30 दिवसाची सिरीज चालवतोय. आजपासून, आज पहिला दिवस, असे एकूण 30 दिवसाची सिरीज चालवतोय. त्या 30 दिवसामध्ये काय, 30 दिवस आणि 30 करिअर. सरकारी नोकरीमध्ये जाण्यासाठी 30 करिअर कुठले कुठले आहेत, त्या प्रत्येक करिअरचा आपण डिटेल अभ्यास करणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण तो मार्ग कुठला, त्याला क्रॅक कसं करायचं, त्याची काय स्ट्रॅटेजी असेल, मीच का सांगणार, तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवायचा, हे सगळं तुम्हाला सांगण्यात येईल. ठीक आहे. आता सरकारी नोकरीचा तुम्हाला एक संपूर्ण नकाशा दिला जाईल. संपूर्ण नकाशा आहे सरकारी नोकरीचा. जेवढ्या नोकऱ्या आहेत सरकारीमध्ये जाण्यासाठी, जेवढे मार्ग आहेत, ते सगळेच्या सगळे मार्ग तुम्हाला सांगण्यात येतील. ते पण व्यवस्थित. असं नाही की फक्त माझा कोर्स सेल करावा म्हणून नाही. तुम्हाला योग्य वाटत असेल तरच तुम्ही अप्रोच करावा, नाहीतर कुठल्याही प्रकारची अप्रोच करायची गरज नाही. तुम्हाला गायडन्स फ्रीमध्ये देण्यात येईल. मी हेच मानतो, गायडन्स फ्रीच असलं पाहिजे. एज्युकेशनचं गायडन्स तुम्हाला बिलकुल फ्री देण्यात येईल. त्याच्यात कुठल्याही पद्धतीचं चार्ज केलं जाणार नाही. ठीक आहे. आता हे मी मराठीमध्ये लिहिलेलं आहे. बऱ्याचशा परीक्षा MPSC सोडलं किंवा अन्य थोड्याफार सोडल्या तर बऱ्याचशा परीक्षा या मराठीत नाहीत. हिंदी इंग्लिशचा अभ्यास लागतो. जनरल ॲबिलिटी खूप चांगल्या पद्धतीची लागते वगैरे वगैरे. खूप गैरसमज आहेत आपल्याकडे.
तर मी एक काम करतोय, ही अकॅडमी फक्त आणि फक्त मराठीत असेल. ही अकॅडमी जी आहे ना, फक्त आणि फक्त मराठीतच आहे. कुठलीच दुसरी लँग्वेज आपल्या याच्यामध्ये वापरले जाणार नाही. आणि जिथे जिथे इंग्लिश आहे तिथे तिथे इंग्लिश वापरली, म्हणजेच आपली जी अकॅडमी आहे ती असेल मिंग्लिश. तुम्ही जेवढेही कोर्स कराल, सरकारी नोकऱ्या ज्या सेंट्रल लेवलच्या आहेत, केंद्र सरकारच्या नोकऱ्या आहेत, त्यांचा सगळ्याचा सिलेबस इंग्लिश असतो, हिंदी इंग्लिश. आणि जेवढे कोर्सेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते सगळेच्या सगळे इंग्लिशमध्ये आहेत, हिंदी किंवा इंग्लिश. मग मराठी तरुणांनी काय करायचं? हिंदी शिकायचं का? हा प्रश्न आहे. म्हणजे मराठी लोप पावत चालली, सरकारी शाळा लोप पावत चालल्या, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत चालल्या. त्याचं काही नाही आहे. आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे, आपल्याला हिंदी शिकायचं आहे, त्यांच्याच परीक्षा द्यायची आहे. आणि याच्यामध्ये आपला तरुण कुठे ना कुठे मागे पडतोय. आपला तरुण सरकारी नोकऱ्याच्या मागे लागताना फक्त महाराष्ट्रातल्या ज्या नोकऱ्या आहेत त्याच्याच मागे लागतोय. मग केंद्राच्या स्तरावर ज्या नोकऱ्या आहेत, केंद्र स्तरावर ज्या नोकऱ्या आहेत, त्या नोकऱ्याला आपला मराठी तरुण तितक्या तेवढं मागे पडतो. म्हणजे तितक्या तो पुढे जात नाही, तो थोडं मागे येतोय. तो जो गॅप आहे ना, तो गॅप मला भरून काढायचा आहे. जर तुम्ही SSC CGL असेल, SSC GD असेल किंवा SSC किंवा RRBच्या जर तुम्ही नोकऱ्या पाहिलात ना, तर किती जास्त प्रमाणामध्ये UP, बिहार, मध्य प्रदेशचा वरचा भाग किती लोक आहेत इथले. तुम्ही जर डेटा बघितलात ना तर तुम्ही चक्रावसाल की महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही स्टेशनला जा, जे ग्रुप C, ग्रुप Dच्या जे लोक आहेत ते सगळे कुठले आहेत? ते सगळे आहेत बाहेरच्या राज्यातले, जिथे जास्त हिंदी बेल्ट जो म्हणतो ना आपण, हिंदी पट्ट्यातले आहेत. महाराष्ट्राचा टक्का कमी का? कारण महाराष्ट्रामध्ये हा एक न्यूनगंड आहे तरुणामध्ये की आपण मराठी बोलू शकत नाही. आपण मराठी बोलू शकतो व्यवस्थित, पण आपण हिंदी बोलू शकत नाही, हिंदी परीक्षा देऊ शकत नाही, इंग्लिश परीक्षा देऊ शकत नाही. तर हा सगळा न्यूनगंड न बाळगता आपण याला केंद्रीय स्तरावरच्या परीक्षांना सुद्धा कसं करूया, कसं सामोरे जाऊ, हे तुम्हाला व्यवस्थित मी सांगणार आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की केंद्र स्तरावरच्या बहुतांश परीक्षा, ग्रुप C आणि ग्रुप Dच्या बऱ्याचशा परीक्षा या आता मराठीमध्ये घेण्यास केंद्र सरकारने सुरुवात केलेली आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. यामुळे काय होईल की आपण मराठीमध्ये असून सुद्धा केंद्र स्तरावरच्या परीक्षा टार्गेट करू शकतो इझिली. आपला जो सिलेबस आहे तो सिलेबस डिफाईंड आहे, राज्याचा सिलेबस डिफाईंड आहे, वरचा सिलेबस डिफाईंड आहे. कॉमन गोष्टी कुठल्या आहेत ते काढायची, एक कॉमन स्ट्रॅटेजी करायची आणि मग त्याच्या मागे लागायचं. एक रोडमॅप तयार करून जर तुम्ही व्यवस्थित प्रकारे प्लॅन करून जर केलात तर 100% यश तुम्हाला आहे. ठीक आहे. म्हणून आपण आपले जे अकॅडमी आहे, शार्विक करिअर अकॅडमीचा जो लोगो ठेवलाय, तुमचं स्वप्न आमची जबाबदारी. तुम्ही स्वप्न बघा की तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये जायचंय. सरकारी नोकरीमध्ये कुठल्या पदावर जायचंय, काय जायचंय, हे सगळं कसं ठरवायचं त्याचा सुद्धा एक मायना मी तयार केलाय. ठीक आहे. आता एखादा तरुण आहे, तुम्हाला कसं माहिती की मी कुठल्या सरकारी नोकरीसाठी योग्य आहे किंवा माझं काय आहे, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक मायना देणार आहे. त्यामुळे कुणीही टेन्शन घ्यायचं कारण नाही. ठीक आहे. तर पुढे चलूया. आज आपण काय शिकणार आहोत? मी म्हणलं तुम्हाला 30 दिवस 30 परीक्षा. ठीक आहे. म्हणजे एकूण 28 परीक्षा प्लस आजचं एक लेक्चर आणि एक शेवटचं लेक्चर, असे 30 लेक्चर असतील. प्रत्येकाची पात्रता आणि एक खरा आकडा. तुम्हाला पेपर काय असेल किंवा अप्लिकंट किती असतील त्याचा पूर्ण व्यवस्थित माहिती देण्यात येईल प्रत्येक सरकारी परीक्षेची. ठीक आहे. त्याच्यानंतर मराठीतून कोणत्या, सगळ्यात महत्त्वाचं, मी मराठीतून बोलतोय आणि मराठीतूनच परीक्षा देणार. मराठीतल्याच परीक्षाचा मी तुम्हाला अगोदर मायना सांगणार आहे. आणि ज्या परीक्षा मराठीत नाहीत त्याला आपण कसं कन्वर्ट करू, त्याला एक कन्व्हर्टर बॅच किंवा कन्वर्ट कसं करता येईल, आपण त्याकडे पण व्यवस्थित लक्ष केंद्रित करणार आहे. त्याच्यात मराठीत कुठल्या कुठल्या परीक्षा आहेत जर तुम्हाला जर सांगितलं तर 28 नोकरीपेक्षा 16पेक्षा जास्त, म्हणजे 50%पेक्षा जास्त नोकऱ्या या मराठीमध्ये आहेत. हे आपल्याला माहीतच नाहीये. आपल्याला खूप कमी माहिती आहेत. पोलीस भरती झाली, MPSC झाली, मराठीमध्ये काम संपलं. पण बाकीच्या, मी MPSC आणि UPSC सोडून बोलतोय. ठीक आहे. MPSC आणि UPSC सोडून या गोष्टी बोलतोय. ठीक आहे. कॉम्पिटिशनचं काय खरं गणित आहे, कुठे किती स्पर्धा आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे एका पदासाठी किती अर्ज येतात, त्याचं काय रेशो आहे, याचं किती गणित आहे, हे सगळं आपण व्यवस्थित बघितलं पाहिजे. ठीक आहे. ते आपण बघणार आहोत. आणि माझी रणनीती काय आहे, माझी स्ट्रॅटेजी काय असेल त्या एक्झामकडे अप्रोच करण्याची, ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर माझा प्रवास जर बघितला असाल तर मी म्हणून म्हणलं हा नकाशा मी का देतोय, मी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये बरेच दिवस घातलेत, तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवायचा आहे ना. तर मी BTech COEP पुण्याचा विद्यार्थी आहे.
त्यानंतर JSW आणि टाटा स्टीलमध्ये 5 वर्ष काम केलं, म्हणजे मला कॉर्पोरेटचा अनुभव आहे, प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहे. माझे बरेचसे मित्र सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत किंवा मोठमोठ्या कंपन्यामध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत. त्याच्यामुळे मला जो कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स आहे तोही प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहे. MPSC राज्यसेवेच्या एकूण 2 मुलाखती दिलेत मी, त्याच्या शिखरापर्यंत पोहोचलोय राज्यसेवेच्या 2021 आणि 2022 मध्ये. त्याच्यानंतर UPSC म्हणजेच राज्यसेवेच्या सुद्धा मी 6 मेन्स दिलेत, 2 इंटरव्ह्यू दिलेत. राज्यसेवा UPSCच्या एकूण 6 मेन सिव्हिल सर्व्हिसेसच्या, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या मेन्स दिलेत आणि UPSCचा एक इंटरव्ह्यू सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे. आणि आता हे सगळं झाल्यानंतर मी ओपन करतोय शार्विक करिअर अकॅडमी. हे याच्यासाठी ज्या गोष्टी मला कोणी सांगितल्या नाही, मला जे स्वप्न दाखवलं गेलं, मला फक्त असं स्वप्न दाखवलं गेलं की हे एक बघ, ही आमची अकॅडमी आहे, हे आमचं पुस्तक आहे, हे आमचा कोर्स आहे, हे एवढं करा, हे एवढं होईल. परंतु तो प्रत्येकासाठी आहे का? प्रत्येकासाठी आहे का? प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी, प्रत्येकाची कॅपॅबिलिटी वेगळी, प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी वेगळी. कोण दिवसा उठतं, कोण रात्री अभ्यास करतं, कोण कधी अभ्यास करतं. ठीक आहे. कोण कशा पद्धतीने अभ्यास करतं, त्याचा परिपूर्ण अभ्यास आपण घेतलाय का? अजिबात नाही. आपण काय करतो, एक मास्तर येतं आणि एखादा कोर्स असेल तो कोर्स शिकवतो. GS3 घेतला, इंटर्न सिक्युरिटी, बस इंटर्न सिक्युरिटी असेल, सांगून दिलं इंटर्न सिक्युरिटीचं काय काय. अरे बाबा, तो घेणारा जो ग्राहक आहे, आपला जो विद्यार्थी आहे, त्याला ग्रहण किती झालं, त्याला समजतं का? किती समजत असेल तर कुठल्या पातळीवर त्याला समजतं, याचा कोणीही अभ्यास करत नाही. सेम स्थिती प्रिलिम्सची आहे. प्रिलिम्समध्ये मी जवळपास MPSC राज्यसेवेची एकही प्रिलिम्स नापास झालेलो नाही. म्हणजे मी टोटल 7 वर्ष या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये घातलोय. 7 वर्षापैकी 7ही प्रिलिम्स माझ्या क्लिअर आहेत. ठीक आहे. आणि UPSCच्या मी 6 प्रिलिम्स दिल्या, 6च्या 6 प्रिलिम्स क्लिअर आहेत. मी ठामपणे सांगू शकतो की मुलं प्रिलिम्समध्ये का घाबरतात किंवा प्रिलिम्स बऱ्याच जणांची खूप दिवसापर्यंत निघत नाही, आपण तेही पाहणार आहोत. मी हे मुद्दाम याच्यामुळे सांगतोय कारण ज्या काही आपण एक्झाम बघणार आहेत का, त्या सगळ्याच्या सगळ्या एक्झाम ह्या MCQ टाईपच्याच आहेत. बऱ्याचशा एक्झाम या MCQ टाईपच्याच आहेत आणि त्याच्यासाठी ती स्ट्रॅटर्जी, तो अप्रोच खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे. ते तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. रस्ते खूप आहेत, आपल्याला फक्त एकच दाखवलं जातो. तुम्हाला मी सांगितलं MPSCकडे जा, राज्यसेवेकडे जा किंवा मग UPSCकडे जा, एवढंच रस्ता दाखवला जातो. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं आयुष्य, बऱ्याच जणांचं खूप उमदीचा पिरियड तो वाया जातो. वाया जात म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की इन्व्हेस्ट नक्कीच होईल, परंतु आपण त्या काळामध्ये दुसरे ऑप्शन सुद्धा बघितले पाहिजे. का बघितले पाहिजे, कसे बघितले पाहिजे, त्याच्यावर आपण एक विस्तृत शांतपणे व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. तर आधी हे आकडे बघा. जाहिरातीनुसार साधारणपणे बरं का, SSC स्टाफ सिलेक्शन बोर्डच्या 80,000 पेक्षा जास्त जागा निघतात, 80,000 प्लस जागा. त्याच्यानंतर रेल्वेच्या 50,000 पेक्षा जास्त जागा. ठीक आहे. पोलीस भरती आता जी चालू सायकल आहे महाराष्ट्रातल्या मुलांसाठी, फक्त महाराष्ट्रातल्या मुलांसाठी 15,631 जी चालू सायकल आहे. आणि मंत्र्यांनी हेही सांगितलंय की यावर्षीपासून म्हणजे 2026 पासून एक फिक्स टाइम टेबल येईल. जसं MPSCचं UPSCचं जे फिक्स टाइम टेबल येतं का, पोलीस भरती कधी होईल, एंट्री कधी होईल, हे सगळं त्याचं एक फिक्स टाइम टेबल येणार आहे 2026 पासून. त्यामुळं पोलीस भरती करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की व्यवस्थित आपण आधीच प्लॅन केला पाहिजे आणि प्लॅन करून त्याला इम्प्लिमेंट केलं पाहिजे. परंतु हे सगळं 80,000 50,000 हे सगळं न बघता लोकांना काय माहिती, 90% विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त MPSC माहिती आहे महाराष्ट्रातल्या. मला MPSC करायचं आहे, बस. काय करायचं, कसं करायचं, बऱ्याच जणाला याची कल्पना नसते. बस MPSC करायचं आहे. ठीक आहे. तर प्रश्न एकच आहे, हे सगळे दरवाजे असताना आपण एकाच रांगेत का उभे आहोत? दरवाजे अनंत आहेत, एवढे दरवाजे आहेत, 28 दरवाजे आपल्यासाठी ओपन आहेत. मग आपण एकाच दरवाजाच्या पुढे रांगेत किती दिवसेदिवस का थांबतोय? आपण दुसरा ऑप्शन का वापरत नाही, दुसरा ऑप्शन एक्सप्लोर का करत नाही? याचा तुम्ही शांतपणे बसून विचार करा. ह्या सुद्धा सरकारी नोकऱ्या आहेत, याचं सुद्धा प्रेस्टीज MPSC मध्ये मिळणाऱ्या पोस्टपेक्षा कमी नाही, हे लक्षात घ्या. आणि विशेषतः या बऱ्याचशा नोकऱ्या या केंद्र सरकारच्या आहेत, त्यामुळे केंद्र सरकारला पगारवाढ DA अगोदर लागू होतो, मग राज्य सरकारकडे येतो. आणि केंद्र सरकारला मिळणाऱ्या फॅसिलिटीज, सुविधा निश्चितच हे याच्यापेक्षा जास्त आहेत. आता या ज्या 28 परीक्षा आहेत, एकूण मी तुम्हाला सांगितलं की आपण या 28 परीक्षा आहेत, त्या 28 परीक्षाचं वर्गीकरण मी 9 करिअर फॅमिलीजमध्ये केलंय.
कारण काय, प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा असतो. काही जणांना वर्दी पाहिजे असते, काही जणांना पॉवर पाहिजे असते, काही जणांना ऑफिस डेस्क पाहिजे असतो, काही जणांना महाराष्ट्र पाहिजे असतं, काही जणांना घराजवळच नोकरी पाहिजे असते, काही जणांना काही करून नोकरी पाहिजे असते. तर या सगळ्यांचा विचार करता मी त्याला 9 करिअर फॅमिलीजमध्ये डिवाइड केलंय. प्रत्येक करिअर फॅमिलीमध्ये काय काय असेल ते आपण बघूया. सगळ्यात पहिली वर्दीची फॅमिली, सगळ्यात मोस्ट फेमस, सगळ्याला माहिती आहे की वर्दी काय. ठीक आहे, वर्दीची वाज, वर्दीची हवा, प्रत्येक जण आपल्या युट्यूबवर वगैरे शॉर्ट्स पाहतच असेल. तर ती वर्दी मिळवण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासन याच्यामध्ये कुठल्या कुठल्या नोकऱ्या आहेत ते आपण बघूया. सगळ्यात अगोदर पोलीस, महाराष्ट्र पोलीस भरती, हे सगळ्यांना माहिती आहे. याच्याबद्दल मी फक्त आता थोडं ओव्हरव्ह्यू सांगतोय आणि नंतर आपण डिटेलमध्ये जाणार आहे. दुसरं आहे जीडी. ठीक आहे, म्हणजे जनरल ड्युटी, ही SSC कंडक्ट करतं, स्टाफ सिलेक्शन कमिशन. त्याच्यानंतर अग्निवीर स्कीम, मिलिटरीमध्ये जाण्यासाठी, वनरक्षक, वनामध्ये जाण्यासाठी. हे झाले वर्दीवाल्या. जे वनरक्षक आहे का, बऱ्याच जणांना हे माहिती नसेल, हे सुद्धा एक वर्दीचीच जॉब आहे, वर्दी ड्युटी आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे रेल्वे. रेल्वेचे आहे NTPC, ग्रुप डी, ALP आणि JE, ज्युनियर इंजिनियर. या सगळ्या आहेत. राज्य शासनाच्या कुठल्या आहेत, तलाठी, जिल्हा परिषदच्या सरळ सेवा भरती, हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहेत, कारण आपण जर MPSC UPSC सायकलमध्ये असेल तर हे माहिती आहेत. SSC लिपिक मध्ये CHSL, MTS म्हणजे मल्टीटास्क स्टाफ. ठीक आहे, मल्टीटास्किंग स्टाफ हे आहे. त्यानंतर बँक विमाच्या जर बघितल्या तर क्लर्क आहे, ग्रामीण बँक आहे, LIC, RBI, या सगळ्या मराठीत आहेत. मी जे सांगतोय त्या सगळ्या मराठीतच आहेत. मराठीत नसलेल्या नंतर सांगणार आहे तुम्हाला. कोर्ट आणि शिक्षक, कोर्ट भरती आहे, TET, CTET. ठीक आहे, SSCचे अधिकारी जर व्हायचं असेल तर, म्हणजेच केंद्र शासनामध्ये ग्रुप B जर व्हायचं असेल तर CGL आहे, SSC CGL आहे, CPO आहे, JE ज्युनियर इंजिनियर आहे. काही अधिकारी होण्यासाठी बँकेमध्ये असतील, बँक PO आहे, RBI. आता याचं सेपरेट बघणार आहेत आपण. म्हणजे बँक असेल तर बँकेचा PO कसा होता येईल, किंवा ज्या रेग्युलेटरी संस्था आहेत, म्हणजे SEBI आहे, IRDA आहे, RBI आहे, त्याच्यामध्ये अधिकारी कसं होता येतील, किंवा इन्शुरन्स कंपन्या आहेत, LIC आहे, NISE आहे, याच्यामध्ये अधिकारी कसं होता येईल. ठीक आहे, त्याचं एक ग्रुप आहे. EPFO, PSU, पब्लिक सेक्टर युनिटमध्ये, म्हणजे आता BPCL, HPCL, याच्यामध्ये कसं काय जाता येईल. याच्यामध्ये नोकऱ्या आहेतच ना, तेही सरकारी नोकऱ्या आहेत, याच्यामध्ये कसे जाता येतील. आणि MPSC UPSC आपलं सगळ्यांनाच माहिती आहे, ते मोठं क्षेत्र आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला मोठी नंबर दिलेत. ठीक आहे, हे बघा 1 ते 4 हे नंबर लक्षात असू द्या तुम्हाला, तुमच्या माहितीसाठी. हे नंबर 1 ते 4, 5 ते 8, 9 ते 10. ठीक आहे, हे नंबर लक्षात असू द्या. हे नंबर याच्यासाठी की तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला पोलीस, GD, अग्निवीर मध्ये जायचं असेल तर 1 ते 4 पर्यंत तुम्हाला पाहायचं आहे. मी पूर्ण दररोज एक लेक्चर, 1 आवर, म्हणजे एक दिवस फक्त पोलीस, एक दिवस फक्त GD, एक दिवस फक्त अग्निवीर, एक दिवस फक्त वनरक्षक, असा दररोज सिरीज असणार आहे. दररोज डेली 1 ते 4. ठीक आहे, वर्दी, रेल्वे, हे असं असणार आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये मोडता त्या कॅटेगरीनुसार तुम्ही नंबर नोट करून ठेवा. ठीक आहे, पुढे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे की हे फक्त वर्दीनुसार, इंटरेस्टनुसार झालं. जर मी 12वी झालं तर काय, माझी फक्त 10वी झालेली आहे, मग माझ्या पुढे काय मार्ग असतील ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. हे फक्त इंटरेस्टनुसार आहे. याच्यानंतर जे येईल, जर तुम्ही फक्त 10वीला असाल तर तुमच्यासाठी कुठल्या कुठल्या परीक्षा आहेत, फक्त 12वी आहेत तर तुमच्यासाठी कुठल्या परीक्षा आहेत, इंजिनियर असाल तर कुठल्या परीक्षा आहेत, ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. ठीक आहे, म्हणजे दोन्ही कॅटेगरायझेशन तुम्हाला करणार आहे. आता वर्दीचं स्वप्न, त्याच्यामध्ये थोडा डेटा सांगतो तुम्हाला. नंबर हे लक्षात राहू द्या, हे नंबर फिक्स आहेत, हे नंबर बदलणार नाहीत. 1, 2, 3, 4 हे नंबर बदलणार नाहीत. प्रत्येक जागी एक नंबर लक्षात राहू द्या. 1 नंबर महाराष्ट्र पोलीस भरती, त्याची पात्रता मोठी सांगतो सध्या, नंतर आपण डिटेलमध्ये जाणार आहे प्रत्येक दिवसामध्ये. ठीक आहे, त्याची काळजी करू नका. फक्त काय आहे, पात्रता काय, मराठीत आहे की नाही याच्याबद्दल थोडी माहिती. 12वी, फक्त 12वी पाहिजे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी. त्याच्यात पर्सेंटेज किती आहे, बाकी मायक्रो गोष्टी आहेत, सूक्ष्म गोष्टी आहेत, ते डिटेलमध्ये आपण बघूया. मराठीत आहे का, तर हो आहे. आता काय, याच्यामध्ये एक लक्षात राहू द्या की 15,000 जागा मी आधी सांगितले, आधी मैदान मग पेपर आहे. आतापर्यंतचा यावर्षीचा असाच आहे, अगोदर मैदान आहे आणि नंतर पेपर आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे तर निगेटिव्ह मार्किंग नाही, सगळ्यात महत्त्वाचं आहे. नो निगेटिव्ह मार्किंग, 100 मार्क पूर्णच्या पूर्ण लिहा. ठीक आहे, येत नसेल तरी मारायचं याच्यामध्ये, याच्यात काय टेन्शन घ्यायचं नाही. दुसरा आहे SSC GD कॉन्स्टेबल, जनरल ड्युटीचा कॉन्स्टेबल. ह्याचं पात्रता हे बघा, एक लक्षात घ्या, 10वी पात्रता याची,
12वी नाही, 10वी पात्रता आहे. जर तुम्ही 10वी जरी पात्रता असेल तरी सुद्धा तुम्हाला देता येतं. मराठीत आहे का? सगळ्यात महत्वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट, मराठीत आहे 2024 पासून. हे बऱ्याच जणाला माहिती नाही. मराठीमध्ये SSC GD कॉन्स्टेबलची परीक्षा मराठीत देता येते. जर तुम्ही 10वी जरी पास झालात तरी देता येते. म्हणजेच काय, तर 12वी नापास जरी झालात तरी तुम्हाला ही देता येते. ठीक आहे. SSC GD कॉन्स्टेबल कुठे कुठे आहे? BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, CRPF, CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स असेल किंवा सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे, आसाम रायफल, इकडे सगळे म्हणजे ज्या पॅरा मिलिटरी फोर्सेस आहेत तिथे आहे. ठीक आहे. मागच्या वर्षी गेल्या सायकलला 25,000 प्लस जागा होत्या. ठीक आहे. आणि यावर्षी सप्टेंबरमध्ये नोटिफिकेशन येणार आहे. आज जुलै आहे, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्यात त्याची नोटिफिकेशन येईल. दरवर्षी 30, 35, 40, 50,000 पर्यंत सुद्धा जागा याच्या असतात. ठीक आहे. त्यामुळे खूप मोठी अपॉर्च्युनिटी ही आहे. ठीक आहे. जर तुम्ही 10वीच आहेत, 12वी नापास आहेत तरी सुद्धा. अग्निवीरमध्ये 10वी आणि 12वी दोन्हीसाठी आहे. याच्यामध्ये आपण बघणार आहोत. मराठी आहे का? तर हो आहे. याच्यामध्ये जी आर्मी आहे का, आर्मी कॉमन एंट्रन्स एक्झाम जी आर्मीची आहे त्याच्यामध्ये आहे. नेव्ही आणि एअरफोर्ससाठी मात्र तुम्हाला इंग्लिश लागणार आहे. ठीक आहे. घाबरायचं कारण नाही, तिथं काही प्रॉब्लेम नाही, कारण आर्मीसाठीच सगळ्यात जास्त जवानाची भरती होते. त्यामुळं अग्निवीर मराठीत होता येते का? तर हो, मराठीत होता येतं. तुम्हाला मराठी येत असेल तर काही अडचण नाही. 4 वर्षाची सर्व्हिस आहे. 25% लोकांना कायम केलं जातं. याच्यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर आहे ते वय आहे 17.5 म्हणजे 17.5 ते 21 मध्ये. म्हणजेच तुम्हाला 10वी पासूनच सुरुवात करावी लागेल, सुरुवात करावी लागेल. त्याच्यानंतर आहे वनरक्षक, जे तुम्हाला मी म्हणलं वनरक्षक, SRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, आणि जेल जे आपली प्रिझन आहेत त्याच्यामध्ये ना काही लोक लागतील ना, त्याच्यासाठी काय, तर त्याच्यासाठी सुद्धा 10वी आणि 12वी आहे. ठीक आहे. मराठीत आहे का? तर हो, मराठीत आहे. पोलीस भरतीची तयारी, या सगळ्या बोनस संधी आहेत. ठीक आहे. जर तुम्ही ही पोलीस भरतीची तयारी केलात व्यवस्थितपैकी तर या तुम्हाला बोनस संधी आहेत. परंतु प्रश्नपत्रिकेचं नेचर वेगळं, क्वेश्चन जे विचारतात, क्वेश्चन विचारण्याची पद्धत वेगळी, ते सगळं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की काय क्वेश्चन विचारले जातील, कसे विचारले जातील. ठीक आहे. त्यामुळं इथं एक लक्षात घ्या, जरी 10वी आणि 12वीची पात्रता असेल परंतु क्वेश्चनची स्ट्रॅटेजी वेगळी असेल. पेपरकडे अप्रोच करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा असला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळं महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तुम्ही तयारी केलाय आणि तुम्ही जाऊन वनरक्षकसाठी बसताय, डायरेक्टली बसताय, कुठल्याही प्रकारचं कनेक्शन किंवा कनेक्टर लिंक न लावता, तर मग फेल्युअरचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. व्यवस्थित जर स्ट्रॅटेजी केल्यात, त्याच अभ्यासक्रमानुसार तोच अभ्यासक्रम जर व्यवस्थित स्ट्रॅटेजिकली जर केलात तर 100% तुम्हाला तिथे यश आहे. ठीक आहे. हे झाले आपल्या वर्दीच्या परीक्षा. वर्दीचं जर स्वप्न असेल तर हे 4 दरवाजे आहेत. ठीक आहे. 10वी आणि 12वीसाठी तुम्ही म्हणताल मी आता IPS व्हायचं आहे मला किंवा PSI व्हायचं आहे, ते ग्रॅज्युएटसाठी आहे, ते नंतर आहे. म्हणलं ना, MPSC आणि UPSC सोडून मी सांगतोय. MPSC आणि UPSCचं खूप मोठा आहे कारभार. मी स्वतः त्याच्यामध्ये सांगितलंय तुम्हाला, माझा काय परिचय आहे. तर चल, रेल्वे काय आहे की देशातील सगळ्यात मोठी भरती ही रेल्वेची भरती असते. आणि हेही माहिती आहे की देशात सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट कोण देतं, तर ते रेल्वे देतं. त्याच्यामध्ये आहे RRB NTPC, 12वी आहे आणि पदवी आहे. म्हणजे 12वी आहे का? आहे. मराठीमध्ये आहे का? सगळ्यात महत्त्वाचं, RRB NTPC ही मराठीत होते. ठीक आहे. मराठीत होते. याच्यामध्ये काय, हे स्टेशन मास्टर असतात ना, आपल्या रेल्वेचे स्टेशन मास्टर किंवा तिथं बसणारे क्लर्क जे असतात, तर नवीन नोटिफिकेशन आता ऑगस्टमध्ये येईल. ठीक आहे. नवीन नोटिफिकेशन ऑगस्टमध्ये येईल. म्हणजे बघा, याच्या अगोदर मी सांगितलं तुम्हाला SSC GD जी आता येणार आहे, त्याच्यानंतर RRB NTPC मराठीत आहे का? तर मराठीत आहे. ठीक आहे. स्टेशन मास्टर वगैरे आहे. RRB ग्रुप D 10वी पास आणि ITI साठी सुद्धा आहे. बघा, ITI आणि 10वी पास RRB ग्रुप D मराठीत आहे का? तर यस, मराठीत आहे. 22,195 जागा आता सध्या जे आहेत ना ते जाहीर झाल्यात. नोटिफिकेशन ऑक्टोबरमध्ये येईल. सगळ्यात मोठा दरवाजा या RRB ग्रुप डी सगळ्यात मोठा दरवाजा शासनाच्या नोकरीमध्ये जाण्यासाठी, जर तुम्हाला फक्त 10वी झाली असेल तर. हे माहिती नाही आहे बऱ्याच जणाला. ठीक आहे. त्याच्यानंतर RRB ALP आणि टेक्निशियन, हे थोडं टेक्निकल पार्ट आहे. ज्या लोकांनी ITI केलाय, हे तुम्हाला माहिती असेल की ग्रामीण भागामध्ये 10वी झाली की बरेचसे लोक ITI करतात. का? परिस्थिती असेल किंवा अन्य काही कारण असतील. मग त्यांच्यासाठी सरकारी दरवाजे बंद आहेत का? तर नाहीत. त्यांच्यासाठी सुद्धा सरकारी दरवाजे उघडे आहेत. फक्त आपले डोळे उघडे असले पाहिजे. मग ITI आणि डिप्लोमासाठी या गोष्टी आहेत. आणि मराठीत आहे तर का? हो, मराठीत आहे. ठीक आहे. ALPच्या 11,127 आणि टेक्निशियनच्या 6,565 जागा आहे. म्हणजे ITI वाल्याचं सोनंच आहे एकदम. जर तुम्ही ITI जर केला असाल, IT नाही ITI,
ठीक आहे. ITI जर असाल तर नक्की तुम्ही या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. हे आपण डिटेलमध्ये बघू नंतर. RRB JEE म्हणजे ज्युनियर इंजिनियर, इथं डिप्लोमा किंवा BE. हे बघा, जर तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये असाल तर तुम्हाला आहे. जर तुम्हाला हे मराठी देता येतं का, तर हो मराठी देता येतं. म्हणून मी याला इथं टाकले की मराठीतल्या तरुणांसाठी ही सुवर्ण संधी आहे, म्हणून मी याला टाकले. ठीक आहे. 2,500 पेक्षा जास्त जागा आहे, म्हणजे त्याला म्हणतो आपण रेल्वेतला इंजिनियर. ठीक आहे. तर रेल्वेच्या सगळ्या परीक्षा मराठीत होतात, हा नियम आहे. सगळ्याच परीक्षा, जेवढ्या परीक्षा रेल्वेच्या आहेत जवळपास सगळ्या परीक्षा या मराठीतच होतात. म्हणजे मराठीत सुद्धा होतात, फक्त मराठीतच नाही, मराठीत सुद्धा होतात. आपल्याला तो दरवाजा उघडा आहे हे सांगायचं आहे. तिसरं आहे राज्य प्रशासन. राज्य प्रशासनामध्ये आपण म्हणतो राज्य शासनाच्या काही जागा आहेत, त्याला म्हणतो आपण गावचा साहेब. कोण? तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, ठीक आहे, कृषी सेवक, आरोग्य सेवक, हे सगळे म्हणजे ग्रामीण पातळीवर जे राज्य शासनाचा कणा आहे तो ग्रामीण पातळीवर जे लोक बघतात त्या आहेत. त्यासाठी मात्र पदवी पाहिजे, डिग्री. मग ही कुठलीही डिग्री चालेल, कुठलीही डिग्री, BA, BCA. मी मुद्दाम सांगतोय BCA. होय, तुम्ही इलिजिबल आहात, काळजी करण्याचं कारण नाही. बऱ्याचशा मित्रमैत्रिणींनी जे ग्रामीण भागात आहेत ते BCA करतात, पर्याय नसतो. बऱ्याच जणांना एवढं माहिती असतं की कम्प्युटरमध्ये IT मध्ये नोकरी मिळेल वगैरे वगैरे. ठीक आहे. नंतर स्वप्न भंगेल की नाही मला माहिती नाही. IT मध्ये जागा काय, ITचं काय वास्तव आहे ते आपण नंतर चर्चा करूया, जेव्हा आपण प्रोफेशनल किंवा प्रायव्हेट लाईफकडे जाऊ सरकारी नंतर, त्या सेक्शनमध्ये आपण ते बघूया. तर BCA वगैरे केलेले असाल तर तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे. ठीक आहे. गावामध्ये, ग्रामीण भागातील, ग्राम स्तरावर म्हणजे आपण होतो ना ग्राउंड लेवलवर काम करण्याची एक मोठी संधी तुम्हाला याच्यामध्ये आहे. आणि या परीक्षा मराठीत होतात का, तर यस, दोन्ही परीक्षा मराठीत होतात. ठीक आहे. दरवर्षी बऱ्याचशा जागा निघतात. आता असं सांगितलं गेलं की जी तलाठी भरती आहे ती ग्रुप C MPSC मार्फत घेण्यात येईल असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. MPSCचा जेव्हा आपण ग्रुप C बघू, ग्रुप C आणि ग्रुप B, त्याच्यामध्ये आपण ते डिस्कस करूया. चला, केंद्र सरकारचे आता म्हणलं, केंद्र सरकारची वर्दी बघितली, महाराष्ट्र शासनाचं बघितलं. केंद्र सरकारचा डेस्क जॉब आहे का, तर यस आहे. 10वी-12वी वरच मी सांगतोय बरं का. जर तुम्ही 12वी असाल, SSC CHSL आहे. ठीक आहे. CHSL मराठीत आहे का, तर हो, इम्पॉर्टंट आहे. 12वी आहे तर तुम्ही SSC CHSL मराठीत करू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठला LDC लोअर डिव्हिजन क्लर्क असेल, DEO असेल. ठीक आहे. Tier 1 आता जुलै-सप्टेंबर पासून चालू आहे. पुढच्या सायकलची तयारी करा. मी हे जे सांगतोय ते पुढच्या सायकलची तयारी आतापासून सुरुवात करा. पुढच्या सायकलची आतापासून सुरुवात करा. SSC MTS असेल किंवा हवालदार असेल ते फक्त 10वीवर आहे. केंद्राची कायम नोकरी आहे, परमनंट जॉब आहे, परमनंट जॉब आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा. ठीक आहे. पुढे काय, बँकेतली इज्जत. आपण बनतो जेव्हा बँकेमध्ये जातो तेव्हा बँकेतले अधिकारी असतात किंवा बँकेतले कर्मचारी असतात, तिथे कसं जायचं, तर IBPS. मी आधी मराठीचं सांगते बरं का. आणि मग त्याच्यानंतर आपण बँकेमध्ये जाण्यासाठी जे मराठी रस्ता नाही, म्हणजे मराठीतल्या लोकांना जाता येत नाही किंवा मग हिंदी इंग्लिशमध्ये जावं लागतं, ते आपण नंतर बघूया. बरं, परीक्षा कुठले कुठले आहेत, बँकेतली इज्जत काय, IBPS क्लर्क आणि SBI क्लर्क. आता यात सगळ्यांसाठी पदवी लागणार आहे बरं का, एक लक्षात घ्या. जर बँकेत क्लर्क जरी व्हायचं असेल तरी तुम्हाला पदवी लागते. आणि मराठीत आहे का, तर हो मराठीत आहे. सगळ्यात महत्वाचं मराठीत आहे. तुम्हाला मराठीत क्लर्क देता येतं, मराठीत क्लर्क होता येतं. फक्त ग्रुप C हेच करायचं नाही, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला बँकेमध्ये वगैरे क्लर्क जाण्यासाठी, याचं कारण असं आहे, याच्या खूप जागा निघतात. एवढ्या जागा निघतात ना, तुम्ही जर बघितला तिथं तर सरकारी सेवेमध्ये MPSCच्या किती जागा निघतात, हार्डली 500, 700, 800. एक भरती निघाली होती मागे 7-8 हजारची, एक वर्ष बस. 1000च्या आसपास जागा असतात आणि त्याच्यामध्ये कॅटेगरेशन आलं, भरपूर काही काही आलं. इथं तेवढं काही कॅटेगरेशन राहत नाही आणि सब कॅटेगरेशन नाही OBCचं. एक OBC मोनोलिथिक एंटिटी आहे. ठीक आहे. NT1, NT2, NTC, NTD नाही याच्यामध्ये. आणि जागा खूप असतात, 20,000, 30,000, 25,000, 30,000 अशा जागा असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे चान्सेसही खूप जास्त वाढतात. ठीक आहे. म्हणजेच गावातल्या ब्रँचपासून तुम्ही याच्यात सुरुवात करू शकता. तर IBPS RRB हे एक संधी आहे. होम डिस्ट्रिक्ट पोस्टिंग होते ह्याची, हे यावर टार्गेट करू शकता. जर तुम्हाला बँकेत अधिकारी व्हायचंय, बँकेमध्ये अधिकारी जर व्हायचं असेल आणि मराठीत परीक्षा देऊन व्हायचं असेल आणि तुम्हाला फक्त मराठी येत असेल किंवा मराठी तुमचा बेस असेल, तर ही एक सुवर्ण संधी आहे. ग्रामीण बँक तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पोस्टिंग मिळेल.
ठीक आहे. ग्रामीण बँकेत जे महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, त्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये तुम्हाला जर तुम्ही लातूरचा आहे आता मी, तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मला अधिकारी म्हणून म्हणजे ब्रँच हेड BH म्हणतो आपण त्याला, तिथं मला मिळू शकते. LIC असिस्टंट आणि RBI असिस्टंट हे दोन्ही सुद्धा पदवी आहे, हे मराठीत आहेत, हे तुम्ही बघत जा. ठीक आहे. RBI असिस्टंट किंवा LIC असिस्टंट कसं आहे, कधी कधी मराठीत करतात, कधी कधी करत नाही. ठीक आहे. म्हणजे जर तो समजा LIC असिस्टंट मुंबई रिजनसाठीच काढलेला आहे किंवा मुंबईच्या ऑफिससाठी काढताय, तर ते मराठीतून असेल, नाहीतर नाही असं. ठीक आहे. हे सुद्धा मराठीत आहेत मोस्टली. ठीक आहे. एकदाच तयारी करायची आहे. दारं भरपूर आहेत आपल्याकडे. 2 वेगळ्या वाटा आणि दोन्ही मराठीत आहेत, कोर्ट आणि शिक्षक. हे बघा, डिस्ट्रिक्टची कोर्ट भरती. आता ही मुंबई कोर्ट भरतीची पेपर झाला मागे. ठीक आहे. मुंबई कोर्ट भरतीचा एकदम साधा सोपं, मला वाटतं 62-65 काहीतरी कट ऑफ लागला त्याचा. ठीक आहे. 63-64 काहीतरी सोपा पेपर होता. ठीक आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांना वगैरे सोपा गेला असेल, पण त्याची इंग्लिश टायपिंग खूप अवघड असते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती, डिस्ट्रिक्टमध्ये जर तुम्हाला भरती व्हायचं असेल 12वीवर किंवा पदवीवर दोन्हीमध्ये आहे, तर मराठीत देता येते. इथं एक महत्त्वाचं आहे की जिल्ह्यात जागा आहे, कमी स्पर्धा असते. डिस्ट्रिक्ट लेवलला आहे ना, समजा लातूर डिस्ट्रिक्ट आहे किंवा मग बीड डिस्ट्रिक्ट आहे, परभणी आहे, ठीक आहे, पुणे डिस्ट्रिक्ट आहे, तर त्या जिल्ह्यानुसार जागा निघतात. स्पर्धा कमी असते आणि लॉची डिग्री काही लागत नाही तुम्हाला तिथे जाण्यासाठी. ठीक आहे. तुम्ही एक स्पर्धा परीक्षा द्या आणि होऊ शकता. TET, CTET हे आता कंपल्सरी केले. ठीक आहे. पवित्र पोर्टल D.Ed. B.Edच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक होण्याचा एक रस्ता आहे. TETला जवळपास 6 लाख उमेदवार आहेत, याचाही आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. जर तुम्ही शिक्षक असाल, जर तुम्हाला B.Ed. D.Ed केले आणि तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल, तर तुम्हाला TET हा कंपल्सरी आहे. महाराष्ट्र TET हे CTET सेंट्रल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, जर केंद्राचा अधिकारी व्हायचा असेल, तर आता मात्र इथं आतापर्यंत आपण बघितल्या 17 जे पोस्ट बघितल्या त्या पूर्ण मराठीत होत्या. ठीक आहे. मराठीत होत्या का, तर यस मराठीत होत्या. आता आपण थोडं बघूया की मराठीत ज्या पोस्ट आहेत त्याच्यापेक्षा थोडं जर आपण पुढे गेलो की पदवीपर्यंत जर अभ्यास केला असेल, तर आपल्याला अधिकारी होता येतं. SSC CGL आहे, दरवर्षी भरती निघते, भरपूर जागा निघतात, परंतु ती मराठीत नाही, हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स ऑफिसर, GST ऑफिसर असेल, त्याच्या जवळपास 12,000 जागा आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये Tier 1 Tier 2 एक्झामिनेशन वगैरे असतात, आपण ते बघूया. नंतर आहे SSC CPO आणि स्टेनो. ठीक आहे. याच्यासाठी पदवी लागते. ठीक आहे. आणि ही सुद्धा मराठीत नाही. त्यानंतर आहे SSC JEE म्हणजे ज्युनियर इंजिनियर, टेक्निकल सब्जेक्ट असतात, म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल वगैरे, ती सुद्धा मराठीत नाही. ठीक आहे. काही घाबरायचं कारण नाही. ज्यांनी इंजिनिअरिंग केलेली आहे, ज्यांनी डिप्लोमा इंग्लिशमध्ये केला आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, कारण फुल टेक्निकल असणार आहे. त्याच्यामुळे मराठीमध्ये विशेषतः जर टेक्निकल असेल तर ते इंग्लिशमध्ये जास्त सोपं जातं, जर तुम्ही इंग्लिशमध्ये जर अभ्यास केला असेल तर. त्यामुळे ज्युनियर इंजिनियर तुम्हाला याच्यामध्ये होता येतं, CPWD मध्ये, म्हणजे सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटमध्ये. ठीक आहे. तर इथे इंग्लिश लागते. ठीक आहे. या सगळ्यांना इंग्लिश लागते, परंतु तुमची इंग्लिशची भीती घालवणं हे आमचं काम आहे. तुमची इंग्लिशची भीती पूर्णपणे घालू आणि या सगळ्या एक्झामसाठी रेडी करूया, हा आमचा शब्द आहे. हेच आपल्या अकॅडमीचं मुख्य काम आहे. मोठी पदं आणि गुप्त दरवाजे. बरेचसे आपण बघतो की पदं मोठी आहेत, परंतु आपल्याला माहिती नाही की दरवाजा काय आहे, किंवा जे दरवाजे आहेत ते इतके जास्त ओपन नाहीत. हा जरी माहिती असेल, IBPS PO आणि SBI PO या गोष्टी ओपन आहेत, या बऱ्याच जणांना माहिती आहे आजकाल, परंतु खूप लोक जात नाहीत तिकडे. कारण आपल्याला स्पर्धा परीक्षामध्ये इकडे जातो आपण, राज्य शासन, केंद्र शासन या परीक्षाकडे जातो. पण आता ही बँकिंग आहे, याचाही बराचसा सिलेबस कॉमन आहे. त्यामुळे आपण अभ्यासाची स्ट्रॅटेजी अशी ठेवायची की अभ्यास करत असताना कुठल्या परीक्षा टार्गेट केल्या पाहिजे. ठीक आहे. आपण एक प्रॉपर मॅप बनवला पाहिजे इयरचा, आणि त्याच्यानुसार प्लॅनिंग केलं पाहिजे. ठीक आहे. मराठीत कुठलीच परीक्षा नाही, ऑलमोस्ट नाहीच येते. ठीक आहे. बँकेचा अधिकारी होता येतो, POची प्रिलिम्स होते, मेन्स होते, इंटरव्ह्यू होतं. ठीक आहे. SBI PO आजकाल बघतो आपण, मी मागच्या वेळेस पाहिला होता, कॅट लेवलचा पेपर होता. ठीक आहे. क्वांटसाठी बऱ्यापैकी टफ पेपर असतो SBI POचा. RBI ग्रेड बी ही जी आहे ना, बँकातली सगळ्यात प्रेस्टिजियस पोस्ट आहे आणि सगळ्यात टॉप पॅकेज आहे. म्हणजे असं म्हणतात की बरेचसे लोक माझे मित्रसुद्धा आहेत जे UPSC केले, बरेचसे वर्ष, 5-6 वर्ष UPSC केले, अखेर प्रयत्न केला, इंटरव्ह्यू वगैरे दिले, पण प्रयत्नांती काही मिळालं नाही. शेवटी ते ग्रुप बी RBI ग्रेड बी ऑफिसर झाले. आणि ट्रस्ट मी, असं म्हणतात की बरेच ते स्वतः जे गेलेले आहेत की UPSC नंतरचा, म्हणजे IAS IPS नंतरचा जो बेस्ट जॉब आहे
तो हे RBI ग्रेड बी म्हणतात, बरेचसे लोक आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर NDA, CDS, FCAT. NDA 12वी नंतर आहे, CDS ग्रॅज्युएशन नंतर आहे. ठीक आहे. 12वी हे बघा, 12वी आणि पदवी आहे. सैन्याचा ऑफिसर UPSC घेते, हे पूर्ण UPSC आहे, एकदम क्रीम पोस्ट आहे. जेवढे आपले आर्मीचे प्रमुख असतील, नेव्ही प्रमुख असतील, एअरफोर्सचे प्रमुख असतील, ऑलमोस्ट सगळेच म्हणतोय मी आजपर्यंतचे, ऑलमोस्ट, काही अपवाद असतीलच, नाही असं नाही, पण जवळपास सगळे हे NDAचेच विद्यार्थी असतात, जवळपास, बरोबर, बऱ्यापैकी. म्हणजे जर तुम्ही NDA मध्ये जर ॲडमिशन घेतलात ना, तर मग तुम्ही सैन्याचा हेड होण्याचे चान्स तुम्हाला खूप जास्त वाढतात. ठीक आहे. त्यानंतर आहे EPFO, ESIC, IB, पोस्ट ऑफिस. ही जी आहे ना, याच्याबद्दल खूप कमी माहिती आहे. ठीक आहे. हा जो 24 वाला आहे, 24, खूप कमी माहिती आहे EPFO बद्दल, ESIC, IB ह्याच्याबद्दल खूप कमी माहिती आहे. इंटेलिजन्स ब्युरो, पोस्ट ऑफिसमध्ये काही भरती होते. ठीक आहे. 12वी आणि पदवी दोन्हीसाठी इलिजिबल आहे. कमी माहिती आहे, कमी स्पर्धा आहे, कमी स्पर्धा खूप यायची. या सिरीजतील प्रत्येकीचा सगळ्यात महत्त्वाचा एपिसोड हाच आहे, 24 नंबरचा. खूप कमी माहिती आहे, खूप कमी स्पर्धा आहे. त्यानंतर PSU आहे, म्हणजे BPCL, HPCL, ONGC या कंपनीमध्ये कसं जायचं. ठीक आहे. या कंपन्यामध्ये जाण्यासाठी थेट डायरेक्टही जाता येतं इंटरव्ह्यू मार्फत, आणि गेटच्या स्कोअरनुसार तुम्हाला गेट देतात. जर तुम्ही इंजिनियर असाल, हे बघा ते लिहिलंय, BE, डिप्लोमा असाल तरी तुम्हाला जाता येतं, एक्सपिरियन्स असेल, डिप्लोमा असेल तरी तुम्ही तिथे इंजिनियर म्हणून जाऊ शकता. BE असेल, BTech असेल तर तुम्ही गेटची परीक्षा द्या. हे बघा NTPC, ONGC, BEL. प्रायव्हेट पगार आणि सरकारी स्टॅबिलिटी मुद्दाम लिहिलं आहे. बरेचसे लोक म्हणतात, अरे ते बघ प्रायव्हेटमध्ये खूप जास्त पगार आहे. तर ही एक तुम्हाला सुवर्ण संधी आहे की तुम्ही जर PSU मध्ये गेलात तर तुम्हाला सरकारी प्रेस्टिज पण मिळतं, आणि जो प्रायव्हेटचा पगार आहे तो तुम्हाला त्यामध्ये मिळून जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर डोळे उघडे ठेवून बघा याच्याकडे, MPSC आणि UPSC, ज्याच्यामध्ये मी स्वतः 7 वर्ष घालवलेत. 6 ते 7 वर्षाचा माझा एकूण 6 वर्ष आहे, तर आता 7वं वर्ष चालू आहे, म्हणजे 6 वर्षाचा माझा पूर्ण याच्यामध्ये अनुभव आहे. तर हे सगळं तुम्हाला माहिती आहे की MPSC कंबाईन ग्रुप B आणि ग्रुप C या 2 एक्झाम घेते, दोन्हीसाठी पदवी लागते. राज्यसेवा, MPSC राज्यसेवा आणि UPSC सिव्हिल सर्व्हिसेस सगळीकडे पदवी लागते. ठीक आहे. आणि MPSCच्या ज्या परीक्षा आहेत त्या दोन्ही मराठीतून होतात, हे सगळ्यांना माहिती आहे. UPSCची जी मेन्स आहे ती मेन्स मात्र मराठीत होते. ठीक आहे. पण प्रिलिम्स मराठीत होत नाही, ती हिंदी आणि इंग्लिशमध्येच राहते. ठीक आहे. याबद्दल तुम्हाला सांगायची गरज नाही. ठीक आहे. तुमचा प्लॅन B आहे, खरं तर हा तुमचा सगळ्यांचा प्लॅन A आहे. ठीक आहे. त्यामुळे मी याच्यावर जास्त नाही बोलणार. तर भाषेची क्रांती कशी झाली, म्हणजे मराठी भाषा केंद्र शासनाच्या नोकऱ्यामध्ये अगोदर फक्त हिंदी आणि इंग्लिशच चालायचे. म्हणून आहे ना, आपण जे बघतो सगळे UP, बिहार, राजस्थान इकडच्या पट्ट्यातले, म्हणजे हिंदी पट्ट्यातले लोक ह्या जास्त परीक्षा पास होतात. आणि तो न्यूनगंड आज पण आहे मराठीमधल्या तरुणामध्ये, आज सुद्धा हेच आहे की अरे नाही, ते तर त्यांना आधीपासूनच माहिती आहे, ते लुसेंट तर त्यांच्या गल्लीमध्ये विकलं जातं म्हणे, असं म्हणतात. म्हणजे लुसेंट म्हणजे SSC साठी वगैरे जे बुक खूप जास्त फेमस आहे गल्लीमध्ये. आपल्याकडे खूप कमी आहे लुसेंटचं प्रमाण. मी बिहारमध्ये गेलो होतो तेव्हा जमुई म्हणून एक जिल्हा आहे, त्या जमुई जिल्ह्यात गेलो, तिथं एक तालुका आहे, त्या तालुक्यात गेलो होतो. तर आपण बिलीव्ह करणार नाही, पुण्यासारख्या ठिकाणी जसे लोक बसतात का पुस्तकं घेऊन, तसं ते SSC वगैरे NTPC RRB एक 7-8 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, तसं बसलं होते त्याच्यामध्ये. म्हणजेच काय, तर आपल्याकडे ते कल्चर आत्ता डेव्हलप व्हायला पाहिजे का, कारण 2024 पर्यंत हे बघा, 2021 मध्ये IBPS क्लर्क आणि ग्रामीण बँक 21 मध्ये मराठीमध्ये आलं. ठीक आहे. 21 मध्ये म्हणजे मागे 4 वर्षापूर्वी. 23 मध्ये आला की हे बघा SSC आणि CHSL हे मराठीत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला 23 मध्ये. 24 मध्ये SSC GD कॉन्स्टेबल, मी आता हे म्हणलं तुम्हाला, हे पोलीस जे सांगत होतो ना, ते SSC GD कॉन्स्टेबल आता मराठीत आहे का, तर हो मराठीत आहे 2024 पासून. आणि रेल्वेच्या सगळ्याच परीक्षा या मराठीत आहेत. म्हणजे 28 पैकी 16+ परीक्षा ह्या मराठीत आहेत. प्रश्न एकच आहे. प्रश्न काय, महाराष्ट्रातला तरुण हे सगळं माहिती घेऊन या परीक्षेत जाणार का, हा प्रश्न आहे. का MPSC आणि UPSCच मला करायचंय का इथंच बसणार, हा प्रश्न तुमचा निवडायचा आहे. आता एक मोठं स्टॅटिस्टिक्स सांगतो की किती अर्जामागे एक निवड होते, अर्ज किती येतात. हे बघा, जर पोलीस भरती जर बघितलं, मला वाटतं इथं गेलेला येतो, बरं ठीक आहे, पोलीस भरतीसाठी 22 आहेत. बरं, ही जी स्लाइड आहे, आपण एक काम करू, जेव्हा आपण प्रत्येक टॉपिक वाईज बघू का, त्याच्यामध्ये मी पूर्ण डेटा टाकतो. ठीक आहे. त्यामुळे हे घाबरू नका. बरं, तुम्ही कुठली परीक्षा द्यायची, आतापर्यंत मी सांगितलं मोठमोठ्या परीक्षा आहेत, हे कुठली परीक्षा, ते कुठली परीक्षा, तुमच्यासाठी काय योग्य, म्हणजे माझ्यासाठी कुठली परीक्षा योग्य आहे,
हा निर्णय कसा घ्यायचा, ठीक आहे, त्याची काय रणनीती असणार आहे. तर तुम्ही 3 प्रश्न विचारा स्वतःला. सगळ्यात पहिलं की माझी क्वालिफिकेशन काय, तुम्ही काय शिकलात, ठीक आहे, 10वी केलात, 12वी केलात, ITI केलात, डिप्लोमा केलात, इंजिनिअरिंग केलात का अजून काय केलात, जे पण आहे सगळ्यात पहिला प्रश्न विचारा आणि तोच सगळ्यात काढा. ठीक आहे, 10वी ITI 12वी त्याच्यानुसारच तुमचे दरवाजे ठरतात. ठीक आहे, मी पुढे सांगितले 10वी साठी कुठले, 12वी साठी कुठले, ITI साठी कुठले, सगळं तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, हे झाली क्वालिफिकेशन. दुसरा प्रश्न, माझी ताकद काय, म्हणजे तुमची स्ट्रेंथ काय. प्रत्येकाची स्ट्रेंथ वेगळी असते. काही जण मैदान म्हणजे ग्राउंडवर नंबर 1 असतो, काही जणांना डेस्क जॉब आवडतं, काही जणांना फील्ड जॉब आवडतो, काही जणांना ओपनली बोलायला आवडतं, काही जणांना शांतपणे बसून काम करायला आवडतं. ते सगळ्याच्या सगळ्या तुमच्या ज्या स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ तुमची काय, तुमची ताकद काय, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये जर म्हणलात तर तुमचं स्वॉट ॲनालिसिस करा. स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट. स्वॉट ॲनालिसिस सायकोलॉजीमध्ये हे आहे. स्वॉट ॲनालिसिस काय आहे, कसं करायचं हे कळत नसेल तर यूट्यूबवर टाका हाऊ टू डू स्वॉट ॲनालिसिस. बरेचसे व्हिडिओज असतील, एखादा व्हिडिओ ऐका आणि तुम्ही स्वतः लिहा. कुणालाही दाखवायचं कारण नाही, स्वतः लिहायचं आहे. आणि ह्या प्रत्येकाने केलं पाहिजे. UPSC असेल, MPSC असेल किंवा कुठल्याही परीक्षेसाठी जर तुम्ही जात असाल, कुठल्याही परीक्षेसाठी, तर त्याच्या अगोदर तुम्ही स्वॉट ॲनालिसिस केलंच पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्हाला तुम्ही काय आहात हे कळतं. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही पेपरवर लिहिता का तेव्हा तुमचे अर्धे प्रॉब्लेम समजतात की नेमकं मी काय आहे, कसं आहे हे सगळं. ठीक आहे, आणि हे सायंटिफिकली प्रूव्ड आहे. ठीक आहे, मी काय वरून बोलत नाही. मैदान असेल तर तुम्ही वर्दीमध्ये जा, अभ्यास असेल आणि इंग्लिश कच्चा असेल तर मराठी परीक्षा द्या, इंग्लिश तयार असेल तर CGL PO द्या. ठीक आहे, याच्यामध्ये काय काय बघायचं हे सगळं बघायचं आहे. तिसरा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, माझ्याकडे वेळ किती आहे. बरेचसे व्हिडिओ पाहणारे हे ग्रामीण भागातील तरुण तरुणी असतील. ठीक आहे, मुली असतील तर त्यांना लग्नाचं प्रेशर आहे, मुलं असतील तर त्यांना करिअरचं प्रेशर आहे. जर ते असेल, काही जणांच्या घरची परिस्थिती नाही, ज्यांच्या घरची परिस्थिती आहे त्यांना अन्य काही कारणं असतील, बरेचसे प्रेशर आहे. त्यामुळं टाइम डिफाईन करा की तुमच्याकडे किती वेळ आहे. ठीक आहे, जर तुमच्याकडे 1 ते 2च वर्ष आहे, तुम्हाला काही करून 1 ते 2 वर्षामध्ये नोकरी हवी आहे आणि ती ही सरकारी नोकरी हवी आहे, 10वी असाल, 12वी असाल, पदवी असाल, तुमच्याकडे पर्यायच नाही, तुमच्या घरातले अफोर्ड करूच शकत नाहीत, जर ही स्थिती असेल तर या ज्या वरच्या मी परीक्षा सांगितल्या ना, जे व्हॉल्यूम परीक्षा आहेत, मोठमोठी भरती निघतात, त्यामधली कुठलीही एक पोस्ट सिक्युअर करून घ्या. अगोदर एक पोस्ट सिक्युअर करा. एकदा जर का तुम्ही एक पोस्ट सिक्युअर केलात, तुमच्याकडे स्टॅबिलिटी एकदा आली की त्याच्यानंतर तुम्ही वरी उडी मारू शकता. पण तसं नाही, जर तुम्हाला 3-4 वर्ष परवडतात आणि तुमच्या खिशालाही परवडतात. ठीक आहे, परवडतात म्हणजे तुम्हाला वेळही द्यायचा आहे, देऊ शकता, तुमच्या खिशालाही परवडतात, तुमचं शिक्षणही उच्च झालेलं आहे, अगोदरपासूनच तुम्ही चांगल्या कॉलेजेसमध्ये टॉपर राहिलेला आहात. ठीक आहे, नवोदयमधनं आहात किंवा मग त्याच्यानंतर चांगल्या कॉलेजेसमध्ये गेलात आणि घरची परिस्थितीही एकदम चांगली आहे, ते अफोर्ड करू शकतात, तर मात्र तुम्ही ज्या प्रेस्टिजियस सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, तर आज संध्याकाळी तुमचा एक काम आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा मुख्य आणि बॅकअप नंबर आपोआप निघेल. हे 3 उत्तर लिहा. प्रश्न क्रमांक 1 क्वालिफिकेशन काय, दुसरा ताकद काय, माझी स्ट्रेंथ काय, म्हणजे स्वॉट ॲनालिसिस करा, आणि जो तिसरा प्रश्न आहे तुमच्याकडे वेळ किती आहे. हे सगळं जर केलात तर हे सगळंच्या सगळं तुम्हाला हे 3 केल्यानंतर तुम्हाला आपोआप तुमचं उत्तर मिळेल. आणि हे जर ॲनालिसिस करायचं असेल, तुम्हाला याचं डिटेल विश्लेषण करायचं असेल तर हे बघा, हे टेलिग्राम ID आहे, शार्विक अकॅडमी, शार्विक करिअर अकॅडमी ही टेलिग्राम ID आहे. हा आपला लोगो आहे, QR कोड आहे, इथं स्कॅन करा किंवा दिसत नसेल तर बघा, शार्विक करिअर अकॅडमीवर तुम्ही जॉईन व्हा. आणि जॉईन झाल्यानंतर तिथं माझा पर्सनल एक मेल ID आहे, तिथं पर्सनल माझा टेलिग्राम ID असेल, तुम्ही तिथे पाठवा. मी तुम्हाला सांगेन की तुम्ही किती फिट आहात. ठीक आहे, राईट आहात की नाही. ठीक आहे, आज संध्याकाळी हे उत्तर लिहून काढा तुम्ही. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला म्हणलं की आतापर्यंत मी सांगितलं की तुमचे इंटरेस्ट कुठले आहेत आणि कसं पद भरतात वगैरे, त्याच्यानुसार तुम्हाला सांगितलं की कुठल्या कुठल्या नोकऱ्या आहेत. आता तुम्हाला क्वालिफिकेशन प्रमाणे नोकऱ्या सांगायच्या आहेत. म्हणजे तुमचा नंबर बघा, म्हणजे जसं मी 10वी आहे, ITI झाले, माझा डिप्लोमा झाला आहे, माझी पदवी झाली, मग मी काय करू, मला सरकारी नोकरीत जायचं आहे. ठीक आहे, ह्याच्यासाठी काय, जर तुम्ही 10वी पास असाल तर परीक्षा नंबर बघा, मी मुद्दा म्हणलं, मी परीक्षाचे नंबर वरी जे नंबर लिहिले ते बिलकुल लक्षात असू द्या. ठीक आहे, 2, 6, 12, 10वी जर पास असाल तर त्याच्यामध्ये काय GD, ग्रुप D, MTS. ठीक आहे, त्याच्यानंतर ITI डिप्लोमा असेल, जर तुमच्याकडे ITI किंवा डिप्लोमा असेल तरीही घाबरण्याचं कारण नाही, तुमच्याकडे टोटल 5 परीक्षा आहेत. ठीक आहे, या 5 परीक्षा आहेत. 12वी पास असाल तर हे नंबर आहेत तुमचे 1, 2, 3, 4, 5, 6 मार्ग आहेत.
5 मार्क आहेत, 3 मार्क आहेत. 10वी पास झालात तरी 3 मार्क आहेत. 12वी पास 6 मार्क आहेत. ITI डिप्लोमा असेल तर 5 मार्क आहेत. ग्रॅज्युएट असाल मग तर भरपूर, ऑलमोस्ट सगळेच मार्क आहेत. ठीक आहे. इंजिनियर असाल तरी सुद्धा 8 आणि 20 जे आपण बघितलं ते स्पेशल मार्क आहेत फक्त इंजिनियरसाठी, आणि वरती सगळे असलेले मार्क आहेत. ठीक आहे. नियम काय? एक मुख्य आणि एक बॅकअप. खूप महत्वाचा आहे. आपल्याला हा नियम पकडायचा आहे की कुठलीही एक मुख्य परीक्षा, कुठली तर मेन पेपर आपल्याला टार्गेट करायचं आहे. एक मुख्य परीक्षा टार्गेट करायचं आहे आणि एक बॅकअप परीक्षा टार्गेट करायची आहे. आणि कशी करायची? एकाच फॅमिलीतली असली पाहिजे. ठीक आहे. बॅकअप प्लॅन असलाच पाहिजे, एकाच फॅमिलीतला असला पाहिजे, म्हणजे तुमचा जो टार्गेट आहे, मेन टार्गेट, त्याच्यापासून तुम्ही डायव्हर्ट होणार नाही. मग तो काय नाही, आपण वरी ज्या फॅमिलीज दिलेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. आता सगळ्यात मोठं सिक्रेट तुम्हाला सांगतोय की 80% सिलेबस, 80% अभ्यास सगळीकडे एकच आहे. कुठल्याही परीक्षेसाठी काहीच करायचं गरज नाही. तुम्ही जो बेस आहे ना, तुमचा जो साचा आहे का, स्केलेटल, तो एकच आहे. आता मला सांगा, तुम्ही कोणी पुरुष असाल, स्त्री असाल किंवा मग कोणी असाल, ठीक आहे, तुमचा कलर काय आहे, कुठल्याही रिजन मधला असाल, काही असाल, जर तुमचं सगळं, जर जेव्हा माणूस मरतो तेव्हा काय असतं? सांगडा असतो. तो सांगडा सगळ्याचा सारखा असतो. तसाच हा जो 80% सांगडा सगळ्याचा एकच आहे. जर तुम्ही तो सांगडा तयार केला की वरी काही भरता येतं खूप लवकरामध्ये. ठीक आहे. मग तो सांगडा काय आहे? तर अंकगणित म्हणजे मॅथ. ठीक आहे. आता बघा, बऱ्याच जणांचे पुस्तकं घेतात की आमच्या अकॅडमीचं पुस्तक घ्या. मी म्हणतो माझ्या अकॅडमीचं पुस्तक घ्या, चला हे मोठं अंकगणित शून्यापासून A to Z आहे, इथून असं आहे वगैरे वगैरे. ते सगळं ठीक आहे बाबा, तू कुठून घेतलाय? तोही त्या 5वी 10वीच्या पुस्तकातूनच कॉपी केलाय ना, आणि PYQ जे आहेत त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं असेल आणि तिथनं घेतलाय. जे मी करतोय, मीही तेच करतोय, प्रत्येक जण तेच करतोय. ठीक आहे. त्यामुळं जर तुमच्याकडे रिसोर्सेस नसतील, जर तुमच्याकडे पैसा नसेल, काही घाबरण्याचं कारण नाही. असं होणारच नाही की तुम्ही क्लास लावलाच पाहिजे एखादी परीक्षा पास होण्यासाठी. बिलकुल गरज नाही. तुम्ही जो अभ्यास केलाय ऑलरेडी, तुमच्याकडे जे पुस्तकं आहेत, तुमच्या लहान भावंडाकडे, तुमच्या गावामध्ये जर तुम्ही गावात असाल त्यांच्याकडे जे पुस्तकं आहेत ते जरी पुस्तकं वाचलात तरी तुम्ही क्रॅक करू शकता. घाबरण्याचं काहीच कारण नाही. हे बघा, अंकगणितासाठी 5वी ते 10वी पासून सुरुवात करा. काहीच लाजायचं कारण नाही. अजिबात लाजू नका. अरे बापरे, मी तर आता 12वी झालो, मी आता इंजिनियर झालोय, अमुक तमुक कॉलेजमधनं झालोय, मग मी काय 5वीचं गणित असायचं? होय, 5वीचं गणित वाचायचंय तुला. जरी तुला येत असेल, फक्त मोठामोठी बघ की जमतं का. ठीक आहे. जर तू एक्सपर्ट असशील, एक ओव्हरव्ह्यू घे, फक्त मोठामोठी एक रॅन्डम क्वेश्चन घ्यायचे, येतं का बघायचं, आलं तर पुढे चल, नसेल अडकलास तर परत बॅक टू बेसिक्स, परत विजिट कर. ठीक आहे. त्याच्यानंतर रिझनिंगसाठी रोज प्रॅक्टिस करायचं, आपोआप वाढतं. ठीक आहे. रोज प्रॅक्टिस, रिझनिंगला पर्याय नाही, रोज प्रॅक्टिस करावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर मराठी व्याकरण, भाषा, संधी, समास, म्हणी, स्कोरिंग विषय आहे. याचे बरेचसे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत, पुस्तकं अवेलेबल आहेत. आपले जे 5वी ते 7वी 8वी 9वी 10वीचं जे व्याकरण आहे त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे, डायरेक्टली तिथनं क्वेश्चन येतात बरेचसे. ठीक आहे. या लोकांनी कंपाईल केलं, एवढंच काम केलं त्यांनी तुमच्या सोयीसाठी. ठीक आहे. प्रश्न तुमचा आहे, तुमच्याकडे जर रिसोर्सेस नसतील, रिसोर्सेस म्हणजे तुमच्याकडे पैसा नसेल, परिस्थिती नसेल, तरी सुद्धा तुम्हाला या बेसिक गोष्टीतनं काम भागवता येतं. ठीक आहे. भागवता म्हणजे फक्त भागवता नव्हे, चांगला रँक काढता येतो, पोस्ट निघते, काय काळजी नको करू. GK आणि करंट अफेअर्स रोज सकाळी आहे 9 वाजता आपल्या चॅनलवर मिळेल. आता बघा, हा थोडा डायनामिक पार्ट आहे. ठीक आहे. हे 2-3 गोष्टी तुम्हाला तुमच्या 5वी 10वीच्या पुस्तकातून मिळतील, परंतु हा जो भाग आहे GK करंट अफेअर्सचा, हा त्याला दररोज इव्हॉल्विंग आहे, दररोज काही ना काही घडत राहतं. ठीक आहे. त्यामुळे मी एक निर्णय असा घेतलाय की तुम्हाला जो करंट अफेअर्सचा जो भाग आहे का, ठीक आहे, करंट अफेअर्सचा जो भाग आहे तो तुम्हाला मी फ्रीमध्ये देणार आहे. ठीक आहे. हा तुम्हाला मी फ्री मिळेल. म्हणजे करंट अफेअर्स, GK जो पण पार्ट आहे तो तुम्हाला मी पूर्णपणे फ्री देईन. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे, मी काय म्हणलं तुम्हाला, गायडन्स आणि रिसोर्सेस, एज्युकेशन पूर्ण फ्री असलं पाहिजे. तुम्हाला पूर्ण फ्री मिळेल. हे तुम्ही तुमच्या पुस्तकातनं करा. जर तुम्हाला ॲडव्हान्स लेवलचं गायडन्स पाहिजे असेल, तुम्हाला त्याच्यातही समजलं नाही, ह्याच्या पुढे जर काही पाहिजे असेल, पर्सनलाइज पाहिजे असेल, फक्त त्यालाच चार्ज केला जाईल. तुमची जी बेसिक अंडरस्टँडिंग आहे, बेसिक बुकलेट्स आहेत, त्याला काही चार्ज केलं जाणार नाही. करंट अफेअर्स मी म्हणलं तुम्हाला, हे डायनामिक आहे, इव्हॉल्विंग आहे, याला तुम्हाला फ्री देण्यात येईल. हे तुम्हाला अजिबात चार्ज केला गेला नाही. ठीक आहे. दिवसाचे फक्त 2.5 ते 3 तास द्यायचे. पहिले 3 महिने एक्झाम स्पेसिफिक पुस्तक नको आहेत. जर तुम्ही नवीनच आहात तर पहिले 3 महिने डायरेक्ट कुठलंही पुस्तक घ्यायचं नाही. अगोदर हे बेसिक कंप्लीट करा, स्केलेटन तयार करा. एकदा जर का तुम्ही स्केलेटन तयार केलात तर मग वरी लेअरिंग करता येते. लेअरिंग म्हणजे काय की हा समजा हा बेस आहे, हा तुमचा बेस आहे,
हाच तुमचा 70-80% बेस आहे. त्याच्यानंतर वरी लेअरिंग करा ना, ही लेअरिंग करा, ही SSC GD झाली, एक लेअरिंग करा, ही पोलीस भरतीची झाली, आणखी करा, आणखी कुठली एक्झाम झाली. समजलात का? म्हणजे बेस तुमचा एकच ठेवा आणि तो बेस हा ठेवा. ठीक आहे, फाउंडेशन पक्का करा. कोणतीही परीक्षा असेल तर तुम्ही त्याला तयार राहाल. ठीक आहे, मी ज्या काही चुका केल्या त्या तुम्ही चुका करू नका. ठीक आहे, या 3 चुका टाळा. अर्धी गर्दी इथंच मागे आहे. 50% तुम्ही इथं जिंकलात. फक्त आणि फक्त चुका टाळल्यामुळं 50%च्या पुढे गेलात. पहिली चूक कुठली? एक्झाम होपिंग. एक्झाम होपिंग म्हणजे काय? 6 महिने इकडे जायचं, 6 महिने तिकडे जायचं. म्हणजे काय? जी परीक्षा दिसली ती दिसायची. ठीक आहे, आता एक जण आहे तो म्हणतो MPSC राज्यसेवाच्या मुख्यला आहे. राज्यसेवा मुख्य म्हणजे रायटिंग पेपर आहे आणि ग्रुप सीची आता मेन्स आहे उद्या. ठीक आहे, 12 जुलैला. दोन्हीला तो एलिजिबल आहे. मग काही दिवस इकडे करायचं, काही दिवस तिकडे करायचं, असं करू नका. ठीक आहे, जर तुम्ही राज्यसेवा मेन्सवर फोकस करताय फक्त त्यावर फोकस करा. ग्रुप सी किंवा ग्रुप बी फोकस करताय तर फक्त तेच फोकस करा. ठीक आहे, ग्रुप BCचा एक आहे आणि राज्यसेवेचा एक आहे, तर 2 स्ट्रीम वेगळ्या आहेत. ठीक आहे, उपाय काय? एक मुख्य आणि एक बॅकअप असलाच पाहिजे, मी जसं तुम्हाला सांगितलं, आणि एकाच फॅमिलीतले असले पाहिजे. जसं ग्रुप बी आणि ग्रुप सी MPSCचे एकाच फॅमिलीमधले आहेत. ठीक आहे, पोलीस भरती आणि SSC GD एकाच फॅमिलीमधले आहेत. ते दोन्ही क्लब करायचं आणि टार्गेट करायचं. मला मुख्य काय व्हायचं आहे? मला पोलीस भरतीमध्ये व्हायचं, मला पोलीस व्हायचं आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर जर समजा हा प्लॅन फेल झाला तर दुसरा प्लॅन काय? तर दुसरा बॅकअप प्लॅन SSC GDचा आहे. ठीक आहे, मी लगेचच्या लगेच तो पण पेपर रेडी करेन 15-20 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्ये जेवढा वेळ मिळेल. आणि जर समजा पहिला प्लॅन फेल झाला, दुसरा बॅकअप प्लॅन रेडी असेल, म्हणजे 1 ते 2 वर्षामध्ये माझ्या हातात नोकरी असेल. ठीक आहे, एकदा जर का परिस्थिती सुधारली, एकदा जर का तुम्हाला वाटलं की मी आता आणि माझी फॅमिली कम्फर्टेबल पोझिशनमध्ये आहे, तर तुम्ही मूव ऑन व्हा. दुसरी परीक्षा बघा. ठीक आहे, मोठी परीक्षा बघा. ठीक आहे, फक्त बघत राहणं म्हणजे व्हिडिओ बघणं म्हणजे अभ्यास नाही. मी पुण्यामधल्या बऱ्याचशा लायब्ररीमध्ये फिरलो, त्याच्यामध्ये काय करतात, बरेचसे मुलं मुली फक्त व्हिडिओ बघतात. एखाद्या शिक्षकाचा व्हिडिओ असेल, बस व्हिडिओ बघणे म्हणजे अभ्यास नव्हे. ठीक आहे, किमान नियम आहे 1 तास व्हिडिओ बघा, परंतु 2 तास वही आणि पेन घेऊन त्याची प्रॅक्टिस सुद्धा करा. व्हिडिओ बघणं चुकीचं नाही, पण फक्त व्हिडिओ बघणं चुकीचं आहे. व्हिडिओ नक्की बघा, त्याचा अनालिसिस करा, त्याच्यामध्ये काय सांगितलंय, त्याच्यात त्यांनी दिलेल्या नोट्स, जे सर लोक असतील त्यांनी जे नोट्स दिलेत त्याचा अभ्यास करा, त्याला 2 ते 3 तास ग्राइंड करा, आणि तेच तुमची खरी रिटेन्शन पॉवर आहे. ठीक आहे, व्हिडिओ बघितलं म्हणजेच पूर्ण रिटेन होईल असं होत नाही. ऑलमोस्ट नील रिटेन्शन आहे, काहीच रिटेन होत नाही त्याचं. ठीक आहे, तिसरं टेस्ट टाळणं. सिलेबस संपलं की टेस्ट देईन, ते कधी संपत नाही, हे लक्षात घ्या, कधी संपत नाही. त्याच्यामुळं सिलेबस आणि टेस्ट दोन्ही पॅरललीच चालल्या पाहिजे, हातात हात घालून चालायचं. पहिल्या आठवड्यापासूनच चालू करायचं. त्याला काय करायचं, कसं करायचं, आपण स्ट्रॅटर्जीमध्ये प्रत्येक पेपरची स्ट्रॅटर्जी, प्रत्येक भरती त्याचं डिटेल आणि त्याची स्ट्रॅटर्जी आपण बघणार आहेत. त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही. हा फक्त एक ओव्हरव्ह्यू व्हिडिओ आहे. ठीक आहे, मोठी व्हिडिओ आहे. आपण डिटेलमध्ये जाऊ तेव्हा प्रत्येक गोष्ट बघू. आजचा गृहपाठ काय, मी तुम्हाला म्हणलं की तुम्हाला सगळ्यात अगोदर 3 प्रश्नाची उत्तरं लिहायची. एक, तुमचं क्वालिफिकेशन काय, तुमची स्ट्रेंथ काय आणि तुमच्याकडे किती वेळ आहे हे लिहा, म्हणजे तुमचं शॉर्ट अनालिसिस करा. नंबर 2, तुमचा मुख्य परीक्षाचा नंबर कुठला आहे. आपण जे 1, 2, 3, 4 नंबर दिलेत का, त्याच्यातला सांगा. तुम्ही मुख्य परीक्षा म्हणजे कुठल्या परीक्षेवर फोकस करताय, टार्गेट परीक्षा, टार्गेट एक्झाम कुठले आहे आणि बॅकअप एक्झाम कुठले, ते एकाच फॅमिलीतले असले पाहिजे. ठीक आहे, उद्यापासून काय करायचं, 2.5 तासाचं फाउंडेशन रुटीन सुरू करा, जर तुम्ही आतापासून चालू केला नाही तर. जर तुम्ही चालू केलात आणि कुठल्या ना कुठल्या मोठ्या स्तरावर आहात, तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही 1 वर्ष, 1.5 महिना, 1-1.5 वर्ष प्रॅक्टिस केलेला आहात, तर त्याच्यासाठी ही करायची गरज नाही, तुम्ही ऑलरेडी त्या स्तरावर आहात. ठीक आहे, हा नकाशा PDF डाउनलोड करा, म्हणजे तो आपल्या टेलिग्राम लिंकवर फ्री आहे. हे आपला टेलिग्राम ID आहे, शार्विक करिअर अकॅडमी. ठीक आहे, आणि अकॅडमी हा आपला QR कोड आहे. इथे जर तुम्ही जॉईन केलात तर तुम्हाला हा जो नकाशा आहे PDFचा विथ नंबरिंग हे फ्रीमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, उद्या सकाळी 9 वाजता, आज हा पहिला व्हिडिओ झाला, उद्या सकाळी 9 वाजता पोलीस भरतीची A to Z, म्हणजे आपण बघितलं 1, 2, 3, 4 सिक्वेन्सनुसार, तर प्रत्येक सिक्वेन्सनुसार दररोज 1 नंबर असेल, मग पोलीस भरती, 2 नंबर SSC GD, 3 नंबर अग्निवीर, या पद्धतीनं. ठीक आहे, 4 नंबर वनरक्षक, याच पद्धतीनं आपण जाणार आहोत. ठीक आहे, तर अभ्यास बघायचा नसतो तर तो करायचा असतो. ठीक आहे, नाव माझ्या मुलाचं आहे शार्विक म्हणून, माझा पुतण्या आहे, मी त्याचं नाव दिलंय. ठीक आहे, कारण इथला प्रत्येक जो येणारा जो विद्यार्थी आहे त्याला मी असंच ट्रीट करेन की माझा मुलगा असेल, माझा लहान भाऊ असेल,
त्या पद्धतीनंच त्याला ट्रीट केलं जाईल, त्या पद्धतीनंच त्याला सांगितलं जाईल की एखादी गोष्ट होते की नाही. बऱ्याच जणांना तुम्ही ज्या कोचिंगमध्ये जाता वगैरे तुम्हाला फक्त स्वप्न विकली जातात. असं म्हणतात ना की तरुणांना स्वप्न विका म्हणजे तुमचा धंदा चालेल. हाच धंदा आहे. कोचिंग क्लासेस चालण्याच्या मागचाच हा धंदा आहे, कारण तरुणांना स्वप्न विकली जातात. परंतु मला एक सांगा, जर ती स्वप्न तुम्हाला विकत घ्यायची लागत असेल, ठीक आहे, तर मग ते तुमचं स्वप्न काय, तुमचं स्वप्न कसं, ते तर तुमच्यावर लादलं गेलंय ना, लादत आहेत ते. त्याच्यापेक्षा जर कोण काय म्हणतंय किंवा मी काय म्हणतो याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या काय स्ट्रेंथ आहेत ते अगोदर लिहा. तुमची काय परिस्थिती आहे, तुमच्याकडे किती वेळ आहे, तुमचं काय क्वालिफिकेशन आहे, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि याच्यासाठी आपण एक काम करणार आहोत की थोड्या दिवसानंतर मी एक कॉमन टेस्ट देणार आहे. म्हणजे तुमची कॅपॅसिटी किती आहे, ठीक आहे. बेसिक कॅपॅसिटी म्हणजे 10वी पासवाल्यासाठी एक पेपर, 12वीवाल्यासाठी एक, पदवीसाठी एक कॉमन पेपर असेल, एक कॉमन इंटेलिजन्सचा पेपर असेल. त्याच्या स्कोरनुसार तुम्ही ठरवू शकता की तुमची किती लेवलपर्यंत तुम्ही बसू शकता, ठीक आहे. कुणालाही स्कोर सांगायचा नाही, तुम्ही स्वतः एक्झामिन करायचे आहे आणि त्याच्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी तुम्हाला ठरवायची आहे, ठीक आहे. फ्री टेलिग्राम कम्युनिटी असणार आहे. रोज क्विज टाकेल, अचानक अशा PDF मध्ये देईल आणि प्रत्येक परीक्षेचा जो सिलेबसचा PDF असेल त्याला डिकोड करेल आणि त्याची स्ट्रॅटेजी सुद्धा आपल्या टेलिग्रामवर मिळेल. रोज सकाळी 9 वाजता डेली एपिसोड आहे. 30 दिवस, एकही दिवस सुट्टी नाही. आजपासून सुरुवात, आज पहिला दिवस, उद्या दुसरा, तिसरा, चौथा, दररोज एक व्हिडिओ होईल आपल्या चॅनलला. शार्विक करिअर अकॅडमीला दररोज एक व्हिडिओ येईल, एक एक्झाम घेऊन, ठीक आहे. एकच वचन आहे, सिलेक्शनची गॅरंटी कधीच नाही, प्रामाणिक मार्गदर्शन आयुष्यभर. हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जण म्हणतो गॅरंटेड सिलेक्शन, गॅरंटेड सिलेक्शन. अरे वा, तुझं झालं का? किती जणांचं झालं गॅरंटेड सिलेक्शन? का फक्त बोलण्याचंच? मी म्हणलं ना की युवकांना, तरुणांना स्वप्न विका म्हणजे धंदा चालेल, हेच काम करतात बरेचसे. आणि हीच गोष्ट आपल्याला मोडायचं आहे. तुम्हाला फक्त मार्गदर्शन मिळेल, व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल, त्याच्यात कुठलीही प्रकारची हायगाय केली जाणार नाही, ही माझ्याकडनं 100% गॅरंटी आहे. परंतु तुम्हाला हे करेल, तुम्हाला ते करेल, तुम्हाला 100% मिळेल, ठीक आहे. तुम्ही 100% IAS व्हाल, 100% IAS व्हाल, हे तुम्ही पाहताय. किती लोक IAS झाले? 180 IAS होतात दरवर्षी, ठीक आहे. त्याच्यामधले तुम्ही बघा महाराष्ट्रातले किती होतात. मागच्या 10 वर्षाचा डेटा काढून बघा, तुम्हाला समजेल. मी सांगायची गरज नाही. तर तुम्हाला तुमची स्वप्न आहे, जबाबदारी आमची आहे मार्ग दाखवायची, चालायचं मात्र तुम्हाला आहे, ठीक आहे. तुम्हालाच चालायचं आहे, ठीक आहे. तर उद्या भेटूया महाराष्ट्र पोलीस भरती संपूर्ण A to Z या व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यामध्ये माझा स्वतःचा एक 6 महिन्याची तयारी प्लॅन म्हणजे एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ पण त्याच्यामध्ये देणार आहे. म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती A to Z असेल आणि त्याच्यामध्ये मैदान आणि पेपर कसं कव्हर करायचं 6 महिन्यांमध्ये याचा पूर्ण स्ट्रॅटेजी मी तिथं देणार आहे, ठीक आहे. तर उद्या सकाळी 9 वाजता भेटूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, आपल्या करिअरचा अकॅडमीचा, शार्विक करिअर अकॅडमीचा व्हिडिओ आवडला करिअर अकॅडमीबद्दलचा, तर तुम्ही त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू मैत्रिणीसोबत किंवा पालकापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक ग्रामीण भागातल्या तरुणीपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. त्यांना माहिती असली पाहिजे की माझ्यासाठी काय आहे. सरकारी नोकरी त्यांच्यासाठी आहे, तो तुमचा अधिकार आहे, ठीक आहे. तो तुमचा अधिकार आहे. ही कुणाची आपण म्हणतो ना, ठीक आहे, असू द्या, हा तुमचा अधिकार आहे. तर उद्या सकाळी 9:15 वाजता भेटूया नवीन व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.